नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. सकाळी पाऊस पडला, अर्थात कोणाला तो दिसला नाही. आमच्या इथे ठाण्यामध्ये सकाळी 7:30च्या आसपास एक सर आली. मला असं, जेवढी मोठी सर आली, मला असं वाटलं की आज पाऊस पडेल. पण ती सर येऊन गेल्यानंतर दिवस कोरडा असला तरी पहिला पाऊस, मोठा पाऊस पहिले आज आला. मुंबईत आणि ठाण्याच्या इतर भागात तो पडला नाही, तुमचं दुर्दैव, पण आमच्या इथे पडला. इराण आणि अमेरिकेचं युद्ध थांबलं, ही गोष्ट आनंदाची आहे. तर खरंच थांबतं आहे का पुन्हा सुरू होतं आहे कल्पना नाही. पण आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आज घडली, ज्याला म्हणून मी शीर्षक दिलेलं आहे की आज खऱ्या अर्थाने लाख मोलाचा दागिना गावलेला आहे. म्हणजे काय झालेलं आहे तर आज उत्तर प्रदेशमधल्या नोईडा भागातल्या जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं खऱ्या अर्थाने लोकार्पण झालं. त्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं होतं. परंतु आजपासनं हा विमानतळ प्रवाशांच्या वाहतुकीसाठी खुला झाला आणि ही एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कारण हा विमानतळ देशातला सगळ्यात मोठा विमानतळ म्हणून विकसित करण्यात आलेला आहे. जेव्हा तो पूर्ण क्षमतेने कार्यरत होईल तेव्हा 5 धावपट्ट्या एकाला एक समांतर तिथे असल्यामुळे एकाच वेळेला 5 विमानं टेक ऑफ किंवा लँडिंग करू शकतील. असे विमानतळ मुख्यतः दुबई किंवा अबुधाबी या ठिकाणी असतात. भारतामध्ये 5 रनवे असलेला हा एकमेव विमानतळ असेल असा अंदाज आहे. भविष्यात जेव्हा तो पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल तेव्हा जवळजवळ 7.5 कोटी लोक या विमानतळावरनं प्रवास करतील. मग ही बातमी महत्त्वाची का आहे, महाराष्ट्रासाठी का महत्त्वाची आहे, त्याच्याबद्दलही मी बोलणार आहे. देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने ही बातमी का महत्त्वाची आहे, देशाच्या कृषी क्षेत्राच्या दृष्टीने ही बातमी का महत्त्वाची आहे, सगळ्याचा विस्तृत आढावा या व्हिडिओमध्ये घेणार आहे. या विमानतळाची आवश्यकता अशासाठी होती कारण दिल्ली, NCR आणि पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थानचा उत्तर भाग हा देशातला सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला भाग आहे. मुंबई शहर, मुंबई महानगर प्रदेश याची घनता असणं स्वाभाविक आहे. पण इन जनरल ग्रामीण भागातली ही लोकसंख्या सगळ्यात जास्त जर कुठे असेल तर ती या भागात आहे. दिल्ली NCRमध्ये जवळजवळ 3.5 कोटी लोक राहतात. आणि 2011 सालच्या जनगणनेनुसार हा जो पश्चिम उत्तर प्रदेशचा भाग आहे याच्यामध्ये आग्रा, मथुरा, बुलंदशहर, कानपूर, नोईडा, नंतर रोहिला खंड त्याचा जो सगळा भाग, सहारनपूर, मीरत हा जो सगळा भाग आहे ज्याला हा विमानतळ सेवा देणार आहे. या भागाची लोकसंख्या 2011 साली 7.5 कोटी इतकी होती. परंतु या भागामध्ये विमानतळ नव्हतं. त्यांच्यासाठी दिल्लीचा विमानतळ हा पर्याय होता. ज्या गतीने देशाचा विकास होतोय ते बघता देशाचं सध्याचं दरडोई उत्पन्न जे साधारणतः 2 ते 3 लाख रुपयाच्या मध्ये वर्षाचं आहे ते वाढून $10,000 आसपास, म्हणजे साधारणतः 8 ते 10 लाख रुपये वर्षाचं इतकं होईल. ते झालं की रेल्वेने प्रवास करणारा माणूस विमानाने प्रवास करेल, स्वाभाविक आहे. आणि तसं जर प्रवास करायला लागला हा या भागातले 10 कोटी लोक, तर दिल्लीचा विमानतळ त्यांच्यासाठी पुरेसा ठरणार नाही. कारण दिल्लीची वार्षिक क्षमता 5-5.5 कोटी आहे. इथे 10 कोटी लोकसंख्या असेल तर तुम्ही कल्पना करा केवढी मोठी गरज त्याला लागू शकते. आणि त्यामुळे हा विमानतळ बांधला, तो मोठा बांधला. या विमानतळासाठी 150हून अधिक शेतकऱ्यांनी जमिनी दिलेल्या आहेत. आणि म्हणून आजचं जे पहिलं उड्डाण झालं त्यामध्ये या सगळ्या शेतकऱ्यांना ज्यांनी या विमानतळासाठी जमिनी दिल्या त्यांना विमानाने आज प्रवास घडवण्यात आला. कारण एरवी विमानतळ बांधायचा झाला की लँड ॲक्विजिशन, जमीन अधिग्रहण यामध्ये खूप वर्ष जातात. महाराष्ट्रात तर आपल्या जाणत्या राज्यकर्त्यांनी, शरद पवारांनी त्याची एक आदर्श वस्तुपाठ घालून दिली. त्यांच्या काळात हा नवी मुंबईचा विमानतळ होणार होता, त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात. तो झाला फडणवीसांच्या काळात. कारण इतकी वर्ष जमीन अधिग्रहण असेल,
पर्यावरणाचे मुद्दे असेल, अनेक गोष्टीमध्ये मग विमानतळाची जागा तिथे करायची का अंबरनाथ जवळ करायची का आणखीन कुठेतरी अलिबाग जवळ करायची, असे घोळ घालण्यात महाराष्ट्र अतिशय तरबेज आहे. आणि या तुलनेत हा जो विमानतळ आहे लवकर सुरू झाला आणि लवकर त्याचं कामही पूर्णत्वास गेलं. जसंही म्हटलं की या भागामध्ये मोठी लोकसंख्या आहे. देशाच्या पर्यटनाच्या दृष्टीने हा भाग केंद्रबिंदू आहे, ज्याला गोल्डन ट्रायंगल म्हणतात. दिल्ली, आग्रा, मथुरा, जयपूर हा सगळ्यात जास्त पर्यटक या भागात येतात. आता अयोध्या, वाराणसी इथे जायला लागले, पण पूर्वीच्या काळात जो ताजमहाल आणि मथुरा आणि जयपूर, पुष्कर हा जो सगळा भाग होता हा गोल्डन ट्रायंगल म्हणून ओळखला जायचा. आणि या भागामध्ये जबरदस्त पायाभूत सुविधा निर्मितीचं काम सुरू आहे. याच्यामध्ये रॅपिड रेल, त्याच्याद्वारे दिल्ली आणि मीरत, दिल्ली या सगळ्या भागापर्यंत जसं बुलेट ट्रेनसारखी संपूर्ण एलिव्हेटेड ट्रेन आणि वेगाने जाणारी ट्रेन त्याची सेवा सुरू झालेली आहे. ती सगळ्या सेक्टर 18 या भागात तिथून जाणार आहे. दुसरी गोष्ट, हा सगळा भाग आहे हा कृषी क्षेत्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा भाग आहे. दोआब याला जो भाग म्हणतात, गंगा यमुना याच्या जिथे त्यांच्या मधल्या भाग आहे आणि त्यामुळे अतिशय सुपीक जमीन आहे. पण अतिशय सुपीक जमीन असली तरी आत्तापर्यंत इथे शेतीच्या दृष्टीने मुख्यतः ऊस, गहू, तांदूळ थोडंसं याची हीच पिकं घेतली जात होती. याचं कारण लॉजिस्टिक्सच्या दृष्टीने चांगले रस्ते नव्हते. विमानतळ, दिल्ली विमानतळ यांच्यासाठी उपयोग नव्हता. पण आता चांगले रस्तेही झालेले आहेत, विमानतळही झालेलं आहे आणि त्यामुळे या भागामध्ये आता ज्याला फलोत्पादन असेल किंवा व्हॅल्यू ॲडेड इतर ज्या गोष्टींना जगात बाजार आहे, मागणी आहे, अशा गोष्टींची शेती इथे होऊ शकेल. त्याच्याहून पलीकडचा मुद्दा, या भागामध्ये रस्त्यांची सोय आता अतिशय चांगली झालेली. याची खरं सुरुवात मायावती मुख्यमंत्री असताना तो यमुना एक्सप्रेसवेच्या दृष्टीने झाली. तेव्हा त्याची व्याप्ती दिल्ली ते आग्रा ताजमहाल एवढीच होती. पण आता त्याला यमुना एक्सप्रेसवेला पुढे आता उत्तर प्रदेशचा ईस्टर्न एक्सप्रेसवे, ज्याच्यातनं थेट वाराणसी गयापर्यंत हा रस्ता जातो. आणि त्यामुळे रस्ते अतिशय इथे दिल्ली ते आग्रा, आग्रा ते पुढे वाराणसी गया अतिशय मोठे रस्ते ज्याच्यावर विमानही उतरू शकतं हे झालेले आहेत. आणि त्यामुळे जो परिणाम झालेला आहे उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेवर तो खरोखर चकित करणारा आहे. संरक्षणाच्या दृष्टीने हा भाग सगळा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण देशातलं पहिलं डिफेन्स कॉरिडॉर आहे हे या भागामध्ये तयार होत आहे. आणि सगळ्या सीमा जर बघितल्या, पाकिस्तानची सीमा, नेपाळची सीमा, पुढे जाऊन चीनची सीमा, या भागातनं 400-500 किलोमीटरच्या अंतरावर आहेत. म्हणजे तसं बघायला ते सीमेवरही नाही आहे, कारण आता जे युद्ध लढलं जात आहे ते पूर्णतः क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या सहाय्याने लढलं जाणार आहे. त्यामुळे तसा सीमेपासून तो आतही आहे आणि सुरक्षित आहे. आणि दुसरीकडे तो सीमेपासून जवळही आहे, कारण एअरफोर्सच्या दृष्टीने 400-500 किलोमीटर म्हणजे तुम्ही त्या टप्प्यात आहात तुम्ही. आणि त्यामुळे इथे एवढा मोठा विमानतळ झाल्यामुळे भविष्यात त्याचा संरक्षणाच्या दृष्टीनेही वापर होणं शक्य आहे. या विमानतळामुळे एका प्रकारे उत्तर प्रदेशचं भाग्य पलटणार आहे. ऑलरेडी योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यानंतर उत्तर प्रदेश बिमारू राज्यातनं बाहेर पडला. म्हणजे बिमारूचा अर्थ होता बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, त्यातला उत्तर प्रदेश बिमारू राज्यातनं बाहेर पडला. अजूनही उत्तर प्रदेशच्या पूर्व भागामध्ये, काही भागांमध्ये, इतरही काही भागांमध्ये गरिबी मोठ्या प्रमाणावर आहे. पण खास करून जो पश्चिम उत्तर प्रदेशचा भाग होता तो या अविकसित किंवा विकसनशीलतेच्या चक्रातून बाहेर पडलेला आहे. आणि एका प्रकारे आता तो दिल्लीचा सगळा मोठा नॅशनल कॅपिटल रिजनचा भाग म्हणून उत्तर प्रदेशचा जो भाग आहे तो आता उत्तर प्रदेशचं ग्रोथ इंजिन झालेला आहे. आणि त्यामुळे हा विमानतळ कार्यान्वित होणं अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही जर पर्यटनाला जाणार असाल तर तसं दिल्लीला जायची गरज नसते. आपल्यापैकी अनेक जण जे उत्तर भारतामध्ये पर्यटनाला जातात, विमानाने दिल्लीला जातात किंवा रेल्वेने दिल्लीला जातात आणि मग दिल्लीला गाडी बुक करून आपण पुढे उत्तराखंड असेल, पंजाब असेल, राजस्थान असेल तिथे जातो. पण हा विमानतळ पलवल जवळ आहे, त्यामुळे रेल्वेने पण तिथे जाऊन तिकडे गाडी बुक करणं किंवा विमानाने तिकडे जाऊन थेट दिल्लीच्या आत न शिरता या सगळ्या भागात पर्यटनाच्या जबरदस्त संधी आहेत. आजच मी बघत होतो, ठीक आहे नवीन असेल म्हणून असेल, पण या विमानाच्या म्हणजे तसं दिल्लीपासून फार लांब नाही आहे, पण तरी विमानाचं भाडं मुंबईपासून बघितलं तर 1,500 कमी आहे. म्हणजे इथे विमानाचं तिकीट, परतीचं तिकीट आत्ता या आठवड्यातलं वगैरे बघितलं तर 11,500 रुपये. दिल्लीचं स्वस्तात स्वस्त तिकीट 13,500
च्या आसपास म्हणजे 1,500 ते पावणे 2,000 रुपये याच्यामध्ये किमतीमध्ये याचा फरक आहे. आणि त्यामुळे ज्यांना पर्यटनासाठी जायचं आहे त्यांनाही आत्ता अजून पब्लिक ट्रान्सपोर्ट अजून पूर्णपणे सुरू नाही झाला आणि त्यामुळे त्याचा सामान्य लोकांना, तिथल्या स्थानिक लोकांना थोडं अजून काही काळ त्याची प्रतीक्षा करावी लागेल. पण पर्यटकांना ज्यांना गाडी रेंट करून पुढे जायचं आहे त्यांच्यासाठी विमानतळ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. या विमानतळाबाबत चांगली गोष्ट अशी आहे की एका प्रकारे विमानतळ गतिशक्ती, जे मोदी सरकारचं धोरण आहे की असे विकास प्रकल्प सुरू करायचे आणि पूर्णही आपण करायचे आणि लोकांना त्याचा फायदा त्यांच्या हयातीत आणि 4-5 वर्षामध्ये त्यांना लोकांना फायदा द्यायचा, असे प्रकल्प वेगाने उभे राहत आहेत. अर्थात महाराष्ट्रातही ते उभे राहत आहेत. समृद्धी महामार्ग अशाच प्रकारे झाला. आता कोस्टल रोड ज्याच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली तो पण अशाच वेगाने उभा राहतोय. पण महाराष्ट्राला आता ती सवय लागली. पण उत्तर प्रदेशमध्ये अशा वेगाने प्रकल्प होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. हे प्रकल्प झाल्यामुळे जे लोकसंख्येचे लोंढे तिकडे संधी नाहीत म्हणून इकडे येत होते त्यांची संख्या कमी होईल. उत्तर प्रदेशची ऑलरेडी कमी झालेली आहे. उत्तर प्रदेशच्या लोकसंख्येचा वाढीचा दरही खूप वेगाने आटोक्यात आलेला आहे. म्हणजे बिहारमध्ये अजून तो जास्त आहे, 2.9 वगैरे आहे, पण उत्तर प्रदेशमध्ये तो 2च्याहून कमी म्हणजे 1.6 1.7 इतका आलेला आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रासाठी ही चांगली बातमी आहे. पण भविष्यात जे स्वस्त मजूर, स्वस्त लेबर आपल्याला उत्तर प्रदेशमधनं मिळत होतं ते भविष्यात मिळेल असं नाही. जे काय असेल ते, ही जी बातमी आहे देशासाठी महत्त्वाची आणि म्हणून मी याला जेवरला दागिना म्हणून असंही म्हटलं. कारण अशा प्रकारचे प्रकल्प जेव्हा वेगाने पूर्ण होतात आणि लोकांच्या सेवेत, कारण आपल्याकडे पुढची फक्त 30-40 वर्ष आहेत, त्याच्यानंतर भारत म्हाताऱ्यांचा देश, जपानसारखा देश होणार आहे, पूर्णपणे म्हाताऱ्यांचा देश होईल. ज्या कमी वेगाने आपली लोकसंख्या वाढते ते बघता पुढच्या 30-40 वर्षात आपली अवस्था खूप वाईट होणार आहे. आणि त्यामुळे जेवढी प्रगती आपण आत्ता साधू तेवढी आपल्याला हवी आहे. आणि त्यामुळे वेगाने प्रकल्प पूर्ण झाले तर 30 वर्ष त्या प्रकल्पांचं लाईफस्पॅन, त्याच्यात आपल्याला देशाला पुढे न्यायला मदत होऊ शकेल. त्या दृष्टीने जेवर विमानतळाची बातमी ही अतिशय चांगली बातमी आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.